या कवितेच्या सुरुवातीलाच या दिमागदार अशा कवी संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्रातील आणि मराठी कवितेतील सर्वात मोठं नाव म्हणजे डॉक्टर पी. विठ्ठल सर, कवी, कादंबरीकार आणि अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची साहित्य चळवळ सरांना ओळखते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये भाषा संकुलात सर मराठीचे प्राध्यापक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र व तसेच ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे माजी संचालक आहेत. 3 कविता संग्रह, 4 लेख संग्रह, 1 कादंबरी, 6 संपादने सरांचे प्रकाशित आहेत. त्यामध्ये माझ्या वर्तमानाची नोंद, 01 मी सार्वकालिक सर्वत्र हे 3 कविता संग्रह सरांचे प्रकाशित आहेत. करुणेचा अंतस्वर, संदर्भ मराठी भाषा, समन्वयाचे क्षेत्र आणि वर्तमानाचा उच्चार हे 4 लेख संग्रह सरांचे प्रकाशित आहेत. आणि संभ्रमाची गोष्ट ही कादंबरी सरांची प्रकाशित आहे. सर मूळचे संभाजीनगरचे आहेत, परंतु नोकरीच्या कारणास्तव सर नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून सर आपली सेवा देत आहेत. आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात या आपला अध्यक्ष मनोगत आणि आपली रचना सादर करण्यासाठी मी सरांना आमंत्रित करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं हे 41वं वर्ष आहे आणि इतक्या एका वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाचा मला एक भाग होता आला, याचा खूप आनंद वाटतो आहे. याबद्दल पहिल्यांदाच दगडूदादा आपल्या मनापासून आभार. त्याचं कारण असं की एकतर मी फारसा कवी संमेलनामध्ये कधी जात नाही, कारण कविता वाचण्याचा माझा काही लौकिक नाही. मी कविता लिहितो, परंतु इतरांच्या कविता मला ऐकायला आवडतात. परंतु यावेळी दगडूदादाने थोडंसं संकटात टाकलं मला की अध्यक्ष म्हणून तू ये. मागे एका वेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने या शहरात आलेलो होतो आणि तेव्हा ते म्हटले होते की तुला कधीतरी इथे यायचं आहे. खूप आनंद होतो आहे या क्षणी की ज्या कार्यक्रमामध्ये मराठीतले ज्ञानपीठ विजेते कवी विंदा करंदीकर येऊन गेलेले आहेत, त्या मंचावर आम्ही सगळेजण बसलेलो आहोत. म्हणजे आपण आपले पूर्वज कोण होते किंवा कुठल्या परंपरेचे आम्ही वाहक आहोत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि या निमित्तानं तुमच्याशी थोडंसं संवाद साधायचा आहे. मला कल्पना आहे की अध्यक्षांनी फार बोलायचं नसतं, मला बोलायचंही नाही आहे. मी खरं तर या सगळ्या माझ्या समकालीन मित्रांनाच ऐकायला आलेलो आहे. यापूर्वी श्रीकांत देशमुख यांचं फार उत्तम व्याख्यान झालं आणि एक वेगळा टेम्पो त्यांच्या भाषणामध्ये होता. तोच वैचारिक धागा मला वाटतं हे सगळे कवी पुढे घेऊन जातील. खरं तर यशवंतराव चव्हाणांबद्दल आणि या शहराबद्दल खूप बोललं गेलेलं आहे, पण तरी मला असं वाटतं की सुसंस्कृत या शब्दावर वारंवार जोर दिला गेला यापूर्वी. म्हणजे आपण अशा एका काळामध्ये आहोत की ज्या काळामध्ये आपल्या नेत्याकडे राजकीय प्रगल्भता नाही, सांस्कृतिक प्रगल्भता नाही. मनोहर म्हैसाळकर वारल्यानंतर यशवंत मनोहरांना श्रद्धांजली वाहणारे नेते आपल्या भोवतालात आहेत. अशावेळी यशवंतराव चव्हाणांची आपल्याला आठवण होते. त्याचं कारण असं की यशवंतराव चव्हाण केवळ राजकीय पुढारी नव्हते, एक संवेदनशील सांस्कृतिक माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. एक लेखक म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक तत्त्वज्ञ म्हणून यशवंतरावांची ओळख होती. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे ज्या पद्धतीचं देशभरामध्ये एक विध्वंसक स्वरूपाचं राजकारण सुरू आहे, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत एक विधायक निर्मळ भूमिकेतनं ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीला एक वेग दिला किंवा ज्याला आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो, अशा यशवंतरावांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल आदर बाळगावा असं आज परिस्थिती राहिलेली नाही. परंतु अंबाजोगाईसारख्या एका छोट्या गावामध्ये
म्हणजे बीड जिल्ह्याची एकूण नकारात्मक प्रतिमा जी वारंवार अधोरेखित होते महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, तर त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की ही एक अत्यंत सकारात्मक बाजू माध्यमांनी सुद्धा अधोरेखित करायला हवी, इतका हा महत्त्वाचा उपक्रम आहे. म्हणजे ज्या भूमीचा उल्लेख अविनाशनं फार महत्त्वाचं विधान केलं या ठिकाणी की ही आद्य कवी मुकुंदराजांची भूमी आहे. इथे वेगवेगळी स्मारकं आहेत, योगेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि मी कधी काळी या सगळ्या गोष्टींना भेटी दिलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. त्यामुळं आपण या ज्या शहरामध्ये आहोत त्या शहराचा सांस्कृतिक वारसा फार थोर आहे. म्हणजे अगदी काही हजार वर्ष आपल्याला मागे जाता येतं. हे सगळे आपले वैचारिक पूर्वज होते असं मी मानतो. संत महानुभाव संप्रदायापासून तर संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत तर या पिढीपर्यंत, तर ही जी सगळी सांस्कृतिक परंपरा आहे ती फार महत्त्वाची परंपरा आहे. मला असं वाटतं की कुठल्याही लिहिणाऱ्या माणसाला आपण कुठल्या परंपरेचे वाहक आहोत याची जाण कायम असली पाहिजे. कारण विचारांचा वारसा जर पक्का असेल तर आपलं लेखनही खूप महत्त्वाचं ठरत असतं. आणि मला असं वाटतं की चांगली कविता ही काही एक विचार देत असते, ती कधी सत्तेला शरण जात नाही. आज दुर्दैवानं असं घडतं आहे की लिहिणाऱ्यांवर वेगवेगळे अधिक्षेप केला जातो किंवा हस्तक्षेप केला जातो, त्यांच्या अभिव्यक्तीवर काही बंधनं आणली जातात. अशा काळामध्ये मला वाटतं की कवी हा एक समाजातला इतका महत्त्वाचा घटक असतो की लोक, म्हणजे हे खरंच पहिल्यांदाच मला असं इतक्या मोठ्या संख्येनं कविता ऐकायला लोक येतात. मध्ये श्रीकांत देशमुखांचं व्याख्यान झाल्यानंतर मला वाटलं आता लोक गेलेले आहेत, पण पुन्हा तासाभरानं आपण इतक्या मोठ्या संख्येनं आलात, तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर या निमित्तानं मला खूप बोलायचं होतं पण नाही बोलत आता, अध्यक्ष जरी असलो तरी. फक्त काही गोष्टींचा मी उल्लेख करतो 1-2 मिनिटांमध्ये की आपण अशा एका काळामध्ये आहोत की ज्या काळामध्ये एक वैचारिक संभ्रम आपल्याला वेढून आहे आणि अभिव्यक्तीचा एक गोंधळ आपल्याकडे झालेला आहे. म्हणजे आपण इतके उतावीळ झालेलो आहोत सगळ्या गोष्टीवर रिॲक्ट होण्यासाठी. म्हणजे धर्मेंद्रला आपण आधीच त्याचं श्रद्धांजली अर्पण करून मोकळे होतो. म्हणजे आपल्याला कुठलेही विषय चालतात, धर्मेंद्र चालतो, डोनाल्ड ट्रम्प चालतो, इंदुरीकर महाराजही आपल्याला हवेच असतात, गिरिजा ओकवरही आपल्याला बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो, गौतमी पाटीलला तर आपण सगळेच अधिकारवानानं त्याच्यावर बोलू शकतो. तर हा जो सगळा अभिव्यक्तीचा जो काळ आहे की मला सगळं कळतं, ही जी भावनामध्ये आपल्या मनामध्ये निर्माण होते ही फार भयंकर आहे. मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायचा की हळूहळू आपला स्मृतिभ्रंश होईल की काय अशा परिस्थितीवर आपण येऊन ठेपलेलो आहोत. म्हणजे जेव्हा मी दगडू दादांना फोन केला की मी कुठे यायचं आहे, ते मला म्हणाले की मी तुला लोकेशन पाठवतो. मला पत्ता सांगितला नाही आणि मी आलो तिथे येऊन थांबलो. म्हणजे हळूहळू आपण लोकांचे पत्ते विसरणार आहोत. म्हणजे मला वाटतं ही सगळी त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे की जुन्या काळामध्ये लोक पत्ते शोधायचे, लोक घरी जायचे, आता आपण त्याची गरज उरलेली नाही. म्हणजे गुगल मॅपशिवाय जर आपल्याला प्रवास करता येत नसेल तर मला वाटतं की आपण भयंकर अशा एका टोकावर सगळेजण उभे आहोत. तर या सगळ्या गोष्टीचा आपण खूप गांभीर्यानं विचार केला पाहिजे. म्हणजे विश्वज्ञानाच्या सोशल भांडवलावरच आपण सगळे जर जगणार असू तर येणारा काळ खूप कठीण आहे. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. सर्व माझे कवी मित्र आहेत, त्यांच्या कविता ऐकण्यासाठी मीही उत्सुक आहे. त्यापूर्वी फक्त मी एक कविता ऐकवतो आणि थांबतो. थोडं पाणी. एक छोटीशी कविता आहे. यंदाच्या मौज दिवाळीमध्ये काहींनी ती वाचली असू शकते. कवितेचं नाव आहे नदी एक चिरंतन कविता. कविता अशी आहे. मी राहतो त्या गावात समुद्र नाही, नाहीत बर्फाचे डोंगर किंवा काश्मीरसारख्या स्वर्गीय मनमोहक जागाही नाहीत. मी राहतो त्या गावात समुद्र नाही, नाहीत बर्फाचे डोंगर किंवा काश्मीरसारख्या स्वर्गीय मनमोहक जागाही नाहीत. मी राहतो त्या गावात दुधासारखे शुभ्र धबधबे नाहीत. मी राहतो त्या गावात दुधासारखे शुभ्र धबधबे नाहीत, नाहीत अवाढव्य पर्वतरांगा किंवा चेरापुंजीसारखा घनदाट पाऊसही नाही. मी राहतो त्या गावात हाडं गोठवणारी थंडी नाही, नाहीत बारमाही धावणाऱ्या पायवाटा किंवा अभयारण्याच्या कोणत्याही दुर्लभ जागा नाहीत. मी राहतो त्या गावात महाकाय वाळवंट, मी राहतो त्या गावात हाडं गोठवणारी थंडी नाही, नाहीत बारमाही धावणाऱ्या पायवाटा किंवा अभयारण्याच्या कोणत्याही दुर्लभ जागा नाहीत.
मी राहतो त्या गावात महाकाय वाळवंट नाही, नाही ग्रह नक्षत्र ताऱ्यांचे एखादे कृत्रिम पांगण किंवा एकशिंगी गेंडा वा हत्ती नाही. मी राहतो त्या गावात बांबूचे पिवळे बन नाही, नाही ऊन पिऊन हंबरणाऱ्या उंटांचे काफिले किंवा कोरीव लेण्यांचे भव्य दिव्य अवशेष नाहीत. मी राहतो त्या गावात बांबूचे पिवळे बन नाही, नाहीत ऊन पिऊन हंबरणाऱ्या उंटांचे काफिले किंवा कोरीव लेण्यांचे भव्य दिव्य अवशेष नाहीत. मी राहतो त्या गावात राजपथासारखे दिमागदार रस्ते नाहीत. मी राहतो त्या गावात राजपथासारखे दिमागदार रस्ते नाहीत, नाहीत कोणार्क खजुराहोसारखे प्राचीन शिल्प किंवा तीर्थाटनाचा विस्मयकारी महामार्गही नाही. पण मी राहतो त्या गावातून एक नदी वाहते. मी राहतो त्या गावातून एक नदी वाहते. कधी काळी याच नदीच्या विस्तीर्ण पात्रात मी माझ्या पूर्वजांच्या अस्थीचे मनोभावे विसर्जन केले आहे. नदी एक चिरंतन कविताच असते. धन्यवाद.